Okay, so definition of cycle. So what is the definition of cycle? Cycle is the process sequence of processes. Sequence म्हणजे काय? One after another. Getting it? So cycle is a sequence of processes, means the process which take place one after another. एक प्रोसेस झाली की लगे दुसरी, दुसरी झाली की लगे तिसरी, तिसरी झाली की लगे चौथी. अशी सिक्वेन्स, प्रोसेसेसची सिक्वेन्स. त्या सिक्वेन्सनी काय होणार आहे? विच ब्रिंग बॅक द सिस्टीम टू इनिशियल स्टेट. सिस्टीमला कुठं आणायचं आपल्याला? इनिशियल स्टेटला माघारी आणायचं आहे. वी नीड टू ब्रिंग बॅक द सिस्टीम टू initial state. For example, what we have seen in quasi-static process, or I guess I have drawn some piston cylinder diagram like this. Let us will draw this piston cylinder diagram here, है ना? So piston cylinder diagram आहे. याच्यामध्ये piston इथं आहे. Let us say piston is here. Then it contains gas inside. याच्यामध्ये काय आहे? तर याच्यामध्ये गॅस आहे. Let us say we'll call gas. इथं गॅस भरलेला आहे आतमध्ये. Okay. And now what I will do? Let us will draw the PV diagram for this. PT diagram, pressure and temperature, or volume and temperature we will draw. Let us will draw volume and temperature. Let us will say on this side it is volume, and let's say this side it is temperature. Okay, so when I will supply heat to this gas, what will happen? ज्यावेळेस मी ह्या गॅसला हीट सप्लाय करेन त्यावेळेस काय होईल? This is the initial state. This will be suppose initial state. ही initial state आहे. Temperature इथं आहे, volume इथं आहे. Getting it? So when we start supplying heat, ज्यावेळेस आपण heat supply करायला सुरुवात करू त्यावेळेस काय होईल? याचं टेम्परेचर आणि व्हॉल्यूम वाढेल. Heat supply will be at a faster rate. खूप मोठा गॅस चालू केलाय आपण आणि त्याच्यामुळे heat supplyचा रेट जास्त आहे. Getting it? And let us say from this point the system will change to another state. व्हॉल्यूम वाढेल, टेम्परेचर वाढेल आणि इथं येऊ आपण स्टेट नंबर 2 ला. म्हणजे दिस इज स्टेट नंबर 1. फ्रॉम हिअर वी ट्रान्सफर टू स्टेट नंबर 2. क्लिअर? इथं 1 पासून आपण 2 पर्यंत आलो. ओके, 1 पासून कुठपर्यंत आलो आपण? 2 पर्यंत आलो. आता काय होणार आहे? लेट अस विल स्टॉप दिस. आता आपण हे हीट सप्लाय थांबवलं. व्हेन वी स्टॉप द हीट सप्लाय केल्यानंतर पिस्टन लेट अस से इथपर्यंत आलता. पिस्टन इथं वरती आलता. मग हीट सप्लाय मी स्टॉप केल्यानंतर काय होणार? याच्यातून हीट बाहेर पडणार. द सिस्टीम विल स्टार्ट रिजेक्टिंग द हीट. सिस्टीम जसं जसं थंड होत जाईल, आतला गॅस जसा जसा थंड होत जाईल तसा तसा पिस्टन खाली येत जाईल. तसं तसं पिस्टन काय होईल? खाली 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 येत जाईल. आणि ज्या वेळेस सिस्टीमचं टेम्परेचर नॉर्मल होईल, इक्वल टू सराउंडिंग होईल, त्यावेळेस पिस्टन इथून माघारी इथं येईल. म्हणजे टेम्परेचर विल रिस्टोअर, ॲट द सेम टाइम व्हॉल्यूम विल रिस्टोअर, and we will move from state number 2 to state number 1. Okay, so this was first process and this is second process. ही पहिली प्रोसेस आणि ही दुसरी प्रोसेस. ह्या कशा झाल्या? एका पाठोपाठ एक झाल्या. इन द सिक्वेन्स. दीज प्रोसेस आर परफॉर्म्ड इन सिक्वेन्स. ओके, दिस इज हाऊ वी कॉल cycle is the sequence of processes which bring back the system to its initial state. जी सिस्टीमला काय करते? ओरिजिनल स्टेटला माघारी घेऊन येते. ओके, ओरिजिनल और इनिशियल यू कॅन कॉल. ही 1 आपली ओरिजिनल किंवा इनिशियल स्टेट होती. इथून आपण फायनल स्टेटला गेलो 2 ला, आणि 2 वरून परत आपण इनिशियल स्टेटला आलो. सो दीज आर दी 2 टर्मिनॉलॉजीज हिअर. Initial state, and this one here it is final state. ह्या 2 टर्म्स पण आपल्याला उत्तरामध्ये सारख्या सारख्या वापरायचे. हे शब्द वापरायचे उत्तरामध्ये लिहिताना. while writing the answer you can keep on repeating these words, है ना? Initial state and final state.
सायकल इज अ सिक्वेन्स ऑफ प्रोसेसेस विच ब्रिंग बॅक द सिस्टीम टू इट्स ओरिजिनल स्टेट. आता सायकलचे एक्झाम्पल कुठले कुठले, तर सायकलचे भरपूर एक्झाम्पल आहेत. तर एक्झाम्पल लिहा तुम्ही. जूल सायकल, जूल ह्या सायंटिस्टनी एक सायकल तयार केली ती जूल सायकल. त्याच्यानंतर लिहा कॅरनॉट सायकल, CARNOT, कॅरनॉट सायकल, CARNOT, कॅरनॉट सायकल. पुढची सायकल ऑटो सायकल, OTTO, ऑटो सायकल. क्लिअर. तर ह्या एक्झाम्पल्स आहेत कुणाचे, सायकलच्या डेफिनेशनचे. सायकल इज अ सिक्वेन्स ऑफ प्रोसेसेस विच ब्रिंग बॅक द सिस्टीम टू ओरिजिनल स्टेट. आणि त्याचे एक्झाम्पल्स आपण लिहिणार आहे ज्यूल सायकल, कॅरनॉट सायकल, ऑटो सायकल. तर ह्यातली कुठलीही सायकल आपल्या सिलेबसमध्ये नाहीये. वी आर नॉट गोइंग टू स्टडी एनी ऑफ द सायकल अबोव मेन्शन. यातली कुठलीही सायकल आपल्या सिलेबसला नाहीये, पण हे आपल्याला नावं लक्षात ठेवायची आहेत. कशासाठी, परीक्षेमध्ये सायकलचं एक्झाम्पल लिहिताना. क्लिअर. आता ह्याच्यातलं हे फार महत्वाचं आहे, कॅरनॉट सायकल. MCQ साठी तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. कॅरनॉट सायकल gives the highest efficiency. कॅरनॉट सायकल काय करते, कॅरनॉट सायकल ही हायेस्ट इफिशियन्सी देते. आता इफिशियन्सी म्हणजे काय, तर इफिशियन्सी म्हणजे आपण पुढे शिकणार आहोत. आपण थोडक्यात एक जनरलाइज आपल्याला माहिती आहे बाबा ते ह्याची इफिशियन्सी किती आहे, म्हणजे हा किती काम करतो है ना. इफिशियन्सी म्हणजे थोडक्यात काय, हा किती काम करतो. क्लिअर. तर कॅरनॉट सायकलची इफिशियन्सी ही सगळ्यात जास्त आहे, सगळ्या सायकल्स पेक्षा जास्त आहे. आणि इट्स ए हायपोथेटिकल सायकल. हायपोथेटिकलचा दुसरा अर्थ काय असतो, हायपोथेटिकलला दुसरा शब्द आहे इमॅजिनरी. क्लिअर. हायपोथेटिकल म्हणजे काय, इमॅजिनरी. आता हे का सांगितलंय, हे प्रत्येक इंजिनियरला माहिती पाहिजे. एव्हरी इंजिनियर मस्ट नो दिस सेंटेन्स. कॅरनॉट सायकल इज दी Carnot cycle gives the highest efficiency. It is hypothetical or imaginary cycle. Practically, Carnot cycle is not possible. Clear? Okay. तर हे एक्झाम मध्ये तुम्ही लिहू शकता. आणि महत्वाचं काय, हे परीक्षेमध्ये MCQ ला विचारलं जातं 1 मार्कसाठी. ओके. डॅश डॅश सायकल गिव्स दी हायेस्ट इफिशियन्सी. मग हे असे काहीतरी ऑप्शन्स असतील, तर आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, कॅरनॉट. Carnot cycle gives the highest efficiency. Okay, so this is all about the cycle definition. Understood? Any doubt herein? No, sir. Okay. No, sir. सायकलची डायग्राम अशी काढली चालते, आपण ही काढली अशी काढली चालते, कशीही काढा, काय प्रॉब्लेम नाही. ओके. फक्त काय 1, 2 ते 3 प्रोसेसेस त्याच्यामध्ये दिसाव्या कमीत कमी, आणि इनिशियल स्टेटला माघारी आलेलं दिसावं. ओके. आणि इथं बघा ॲरो पण दाखवलेले आहेत बरं का. म्हणजे कसे ॲरो, हे ॲरो काय इंडिकेट करतात, तर हिअर द सिस्टीम इज पासिंग फ्रॉम स्टेट नंबर 1 टू स्टेट नंबर 2, अँड देन सिस्टीम इज अगेन बॅक ट्रान्सफरिंग फ्रॉम स्टेट नंबर 2 टू स्टेट नंबर 1. 1 पासून 2 पर्यंत येते आणि 2 पासून 1 पर्यंत जाते. हे ॲरोज आहेत. ओके. नाउ लेट अस विल गो टुवर्ड्स द नेक्स्ट पॉइंट, दॅट इज स्टेट फंक्शन और पॉइंट फंक्शन. पुढचा पॉइंट काय आपला, स्टेट फंक्शन और पॉइंट फंक्शन. ओके. Let us will see first the state function. आता स्टेट फंक्शनचं काय डेफिनेशन पहिल्यांदा सांगतो, त्याच्यानंतर एक्सप्लेन करतो. The function which depends only on initial and final state of the system but does not depend on path followed by the system during process. आता बघा, ही महत्वाची डेफिनेशन आहे फार. प्रश्न परीक्षेमध्ये कसा करतो, क्वेश्चन, I'll write the question as well.
state and explain state function and path function. ओके, स्टेट फंक्शनचंच दुसरं नाव आहे पॉइंट फंक्शन. परीक्षेमध्ये असा प्रश्न येतो 3 मार्कला, स्टेट अँड एक्सप्लेन स्टेट फंक्शन और पॉइंट फंक्शन अँड पाथ फंक्शन. क्लिअर, असा प्रश्न पडणार आहे 3 मार्क्सला. तर आपल्याला त्या 3 मार्कच्या क्वेश्चनचं उत्तर कसं लिहायचं आहे ते आपण लिहितोय, आता बघतोय. क्लिअर. तर पहिलं काय आहे, स्टेट फंक्शनची डेफिनेशन. स्टेट फंक्शन याचं दुसरं नाव काय म्हटलं मी, पॉइंट फंक्शन. Point function. Correct. The function which depends only on initial and final state. आता word by word जाऊयात आपण. क्लिअर. तर ह्याच्यामध्ये जो पहिला वर्ड आहे फंक्शन. फंक्शन म्हणजे काय? फंक्शन म्हणजे काय? घरात असतो ते कार्यक्रम नाही. Here the function word doesn't mean that. Here the function means mathematical function. इथं फंक्शन याचा अर्थ आपल्याला काय घ्यायचा आहे, मॅथमॅटिकल फंक्शन किंवा मॅथमॅटिकल इक्वेशन. मॅथमॅटिकल फंक्शन किंवा मॅथमॅटिकल इक्वेशन. क्लिअर. द इक्वेशन असं म्हणा तुम्ही चालेल. द फंक्शन और इक्वेशन विच डिपेंड्स ऑन, जे डिपेंड आहे कशावरती, इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ सिस्टम. सिस्टमची इनिशियल आणि फायनल स्टेट. आता आपण सायकल शिकताना बघितलं, इनिशियल स्टेट म्हणजे काय आणि फायनल स्टेट म्हणजे काय. क्लिअर. तर ती इनिशियल अँड फायनल स्टेट, कोणाची इनिशियल अँड फायनल स्टेट, सिस्टमची इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ सिस्टम, बट डज नॉट डिपेंड ऑन पाथ फॉलोड. डज नॉट डिपेंड ऑन पाथ फॉलोड. पाथवर डिपेंड नाही. कुणाच्या पाथवर, पाथ फॉलोड बाय द सिस्टीम, सिस्टीमच्या पाथवर. ड्युरिंग काय आहे, ड्युरिंग प्रोसेस. म्हणजे पॉइंट फंक्शन आणि पाथ फंक्शन हे कोणाच्या रिलेटेड आहेत, हे प्रोसेसच्या रिलेटेड आहेत, सायकलच्या रिलेटेड नाहीत. ओके. स्टेट फंक्शन आणि पॉइंट फंक्शन कोणाच्या रिलेटेड आहेत, प्रोसेसच्या रिलेटेड आहेत. आणि डेफिनेशन काय सांगते, द फंक्शन म्हणजेच इक्वेशन विच डिपेंड्स ओनली ऑन इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ सिस्टम बट डज नॉट डिपेंड ऑन पाथ फॉलोड बाय द सिस्टीम ड्युरिंग प्रोसेस, है ना, is called as the point function or state function. Now let us will take an example. आता एक एक्झाम्पल बघूयात आपण याच्यासाठी. ओके, सो लेट अस विल टेक अ रेग्युलर एक्झाम्पल. कुठेतरी काढूनच ठेवायला पाहिजे, कायमच्या सारखं लागतंय. वी नीड इट बट मेनी टाइम्स. Let us will consider this is the piston cylinder arrangement. It contains the gas inside. च्या आतमध्ये गॅस आहे. Okay. Now what we will do, as usual we will start supplying heat. नेहमीप्रमाणे आपण याला हीट सप्लाय करायला सुरुवात करूया. हीट सप्लाय करताना काय होईल बघा. आता व्हॉट आय एम सेइंग इज, इनिशियली बिफोर वी स्टार्ट सप्लाइंग हीट, जोपर्यंत आपण हीट सप्लाय सुरू करत नाही तोपर्यंत त्याचं टेम्परेचर इनिशियल, काय काय इनिशियल आहे बघा, इनिशियल टेम्परेचर असेल T1, व्हॉल्यूम असेल V1, प्रेशर असेल P1. ठीक आहे. काय लिहिलं आपण, इनिशियल मीन्स बिफोर स्टार्टिंग द हीट, हीट सप्लाय, जोपर्यंत आपण हीट सप्लाय चालू करत नाही तोपर्यंत त्याचं टेम्परेचर T1 आहे, व्हॉल्यूम V1 आहे आणि प्रेशर P1 आहे. ओके. नाव वी स्टार्टेड टू सप्लाय द हीट. आपण हीट सप्लाय सुरू केलं म्हणजे काय केलं, आपण थर्मल इक्विलिब्रियम डिस्टर्ब केलं. आपण हीट सप्लाय चालू केलं म्हणजे काय केलं, वी डिस्टर्ब्ड द थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. थर्मल इक्विलिब्रियम डिस्टर्ब केलं. थर्मल इक्विलिब्रियम डिस्टर्ब केल्यामुळे काय झालं, सिस्टीम स्टार्टेड टू मूव्ह फ्रॉम स्टेट 1 टू स्टेट 2. सिस्टीम मूव्ह करायला लागली. कुठं मूव्ह करायला लागली, स्टेट 1 मधून स्टेट 2 कडं. क्लिअर. लेट अस से हिअर वॉज अवर सिस्टम.
ही आपली सिस्टीम होती स्टेट नंबर 1 ची. ओके, इथून आपण कुठे गेलो, काय व्हायला लागलं, इथं थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम होतं. कुठल्या कुठल्या गोष्टी होत्या इथं, लेट अस वन्स अगेन वी विल टेक द एक्झाम्पल ऑफ, हिअर वी विल टेक ॲज टेम्परेचर अँड हिअर वी विल टेक ॲज व्हॉल्यूम. ओके, इनिशियली एवढं होतं, म्हणजे हे एवढं होतं टेम्परेचर T1 आणि एवढं होतं व्हॉल्यूम V1. ओके, आपण हीट सप्लाय सुरुवात केली. वी स्टार्टेड टू सप्लाय द हीट. बिकॉज ऑफ हीट सप्लाय द टेम्परेचर अँड व्हॉल्यूम बोथ इन्क्रीज्ड. टेम्परेचर आणि व्हॉल्यूम दोन्ही वाढायला लागलं आणि सिस्टीम अशी प्रोसेस करायला लागली. आणि एका ठराविक कंडिशनला आफ्टर सम टाइम वी स्टॉप्ड द हीट सप्लाय. आपण हीट सप्लाय स्टॉप केला. वी स्टॉप्ड द हीट सप्लाय अँड बाय दिस टाइम सिस्टीम रीच्ड फ्रॉम स्टेट नंबर 1 टू स्टेट नंबर 2. काय झालं तर ह्याचं व्हॉल्यूम हे जे की इनिशियली इथं होतं स्टेट नंबर 1 ला, ते इथं आलं. लेट अस विल से इट अराइव्ड अप टू हिअर. पिस्टन इथं आला स्टेट नंबर 2 ला. स्टेट नंबर 1 पासून स्टेट नंबर 2 पर्यंत गेला. गॅस एक्सपांडेड, गॅस गॉट एक्सपांडेड ड्यू टू हीट सप्लाय. हीट सप्लायमुळे गॅस एक्सपांड झाला आणि पिस्टन इथून इथं आला. आपली एक प्रोसेस फॉलो झाली. ओके, सो हिअर वी हॅव रिटन इनिशियल टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम. नाव हिअर वी विल राईट फायनल. फायनल टेम्परेचर T2, प्रेशर P2, व्हॉल्यूम V2. काय काय झालं बघा, टेम्परेचर T2 झालं, प्रेशर P2 झालं, व्हॉल्यूम V2 झालं. आता मला सांगा ह्याच्यामध्ये जर मला कॅल्क्युलेट करायला सांगितलं, कॅल्क्युलेट चेंज इन व्हॉल्यूम, कसं कॅल्क्युलेट करणार? V2 minus V1. V2 V2 minus minus V1. V1. बरोबर. So Yes. V change, volume change is equal to V2 minus V1. आता मला कुणीतरी सांगितलं की या व्हॉल्यूम काढलं, आता प्रेशर चेंज काढा. कसं काढणार? P2 minus P1. P2 minus P1. P2 minus P1. P2 minus P1. करेक्ट. हा, आता मला कुणीतरी सांगितलं टेम्परेचर चेंज काढा. T2 minus T1. T2 minus T1. Minus T1. P2 minus P1. ठीक आहे. ओके, आता बघा हॅलो मी, सर, हो बोला की. हा जो ग्राफ आहे तो कर्व कसा येतो आणि कर्व ग्राफचा मिनिंग सांगता का? हे परत बघणार आहे आपण, आता नाही. आता फक्त आपण पॉइंट फंक्शन बघूयात. ठीक आहे, हा कर्व कसा आला ते बघणार आहेत आपण. याला प्रोसेसेस नावाचं हेड आहे, त्याच्या अंडर आपण ह्या प्रोसेसेस बघणार आहेत. ओके, आता तुमचं म्हणणं काय असेल की सर हे स्ट्रेट लाईन यायला पाहिजे की व्हॉल्यूम आणि टेम्परेचर प्रपोर्शनेट वाढतायत, आहे ना, बरोबर आहे ना, त्याच्यामुळे हे सर स्ट्रेट लाईन पाहिजे, म्हणजे तुम्ही कर्व का काढलाय? सो वी विल सी दिस अंडर प्रोसेसेस हेड. ज्यावेळेस आपण प्रोसेसेस नावाचा हेड बघणार आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कर्व कसे असतात, का बरं कर्व येतात, लाईन्स कसे असतात, दॅट वी विल सी ॲट दॅट टाइम. क्लिअर? ओके. ओके सर. आता तात्पुरतं आपण हे बघूया. आता ह्याच्यामध्ये काय काय म्हटलं आपण? व्हॉल्यूम चेंज कसा काढला आपण? V2 मायनस V1. प्रेशर चेंज P2 मायनस P1. टेम्परेचर चेंज T2 मायनस T1. ठीक आहे, ओके. आता बघा ह्यातला तात्पुरता हा भाग आपण रिमूव्ह करूया. आता आपण फक्त ह्या दोन गोष्टीवरती विचार करूया, व्हॉल्यूम आणि प्रेशर, PV डायग्राम. ओके, आता मी काय करतो, हे हीट सप्लायच आपल्याला नको आहे. आता मी काय करतो, अशीच सेमच सिस्टीम काढतो. ओके,
असाच सेम पिस्टन इथं आहे म्हणूयात. पण आता मी काय करतो, पिस्टन जरा बारका काढतो. आता बघा मला काय म्हणायचंय, या पिस्टनचं वेट, लेट अस विल से, या पिस्टनचं वेट आहे W न्यूटन. या पिस्टनचं वेट किती आहे समजूयात. लेट अस विल कॉल दिस पिस्टन वेट ॲज W न्यूटन. अरे W न्यूटन. ह्या पिस्टनचं वेट त्या W न्यूटन पेक्षा थोडंसं कमी आहे, खूप कमी आहे. आणि ह्याच्यात काय केलं आपण, याच्यावरती आपण छोटे छोटे वेट्स ऍड केले, छोटे छोटेसे वेट्स ऍड केले आपण. ओके. आणि आता काय केलं, इथं आहे स्टेट नंबर 1. इथं कोण आहे, स्टेट नंबर 1 आहे आपली. आता मी काय करतो, मध्ये आपण केलं होतं जसं, हे एक 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 वेट काढत जातो. आणि मी हे वेट कधीपर्यंत काढतो, जोपर्यंत हा पिस्टन 1 पासून 2 पर्यंत येत नाही तोपर्यंत. हा पिस्टन कुठून कुठपर्यंत आणायचा आहे, 1 पासून 2 पर्यंत आणायचा आहे. 1 पासून 2 पर्यंत आला का, म्हणजे इथं पण काय झालं, वेट कमी केल्यामुळं प्रेशर पण कमी झालं, व्हॉल्यूम कमी झालं. आणि आपण कुठून कुठपर्यंत गेलो, 1 पासून 2 पर्यंत गेलो. गेटिंग इट. लक्षात घ्या, ही सिस्टीम वेगळी आहे, ही सिस्टीम वेगळी आहे. मी तुम्हाला एक्झाम्पल्स देतोय. क्लिअर. ही वेगळी सिस्टीम आहे. ह्याच्यामध्ये आपण 1 पासून 2 पर्यंत कशामुळे गेलो होतो, हीट सप्लाय केल्यामुळे गेलो होतो. गेटिंग इट. आणि ह्याच्यात 1 पासून 2 पर्यंत कशामुळे गेलोय, वेट कमी केल्यामुळे गेलोय. दोन्ही सिस्टीम वेगवेगळ्या आहेत. गेटिंग इट. दोन्ही सिस्टीम कशा आहेत, वेगवेगळ्या आहेत. ओके. ह्याच्यात पण 1 पासून 2 पर्यंत गेली, ह्याच्यात पण 1 पासून 2 पर्यंत गेली. आता मला तुम्ही सांगा, या सिस्टीम मध्ये व्हॉल्यूम चेंज कसा काढणार. हा, V2 minus V1. V2 मायनस V1, बरोबर आहे का. Sir. Yes, sir. प्रेशर चेंज, P2 minus P1. ह्याच्यात काय डाऊट आहे का. इनिशियल स्टेट, फायनल स्टेट. आपण कसं काढलं व्हॉल्यूम, फायनल व्हॉल्यूम किती झालं मायनस इनिशियल व्हॉल्यूम किती होतं, त्याच्यावरून आपण काय कॅल्क्युलेट केलं, व्हॉल्यूम चेंज. प्रेशर चेंज कसा कॅल्क्युलेट केला, फायनल प्रेशर किती Final होतं pressure. मायनस इनिशियल प्रेशर किती आहे, ह्या दोन्हीवरूनच आपण काढलं आहे की नाही. म्हणजे याच्यामध्ये आपण फक्त कशाचा विचार केला, what we thought is only initial and final state. इथं पण तोच विचार केला, इनिशियल आणि फायनलचा. ते कशामुळे गेले हे कुठं बघितलं का, इथं गॅस सप्लाय केलता, इथं हीट सप्लाय केलती, इथं वजन कमी केलतं, ह्याचा काही संबंध आला का, नाही. ह्याचा आपण कुठंच संबंध घेतला नाही. हे आपण फक्त काय बघितलं, फायनल व्हॅल्यू किती आहे आणि इनिशियल व्हॅल्यू किती आहे. वी हॅव नॉट बॉदर्ड अबाउट पाथ फॉलोड. आपण पाथ फॉलोडचा विचार केला नाही. आपण फक्त फायनल स्टेट आणि इनिशियल स्टेटचा विचार केला एका प्रोसेस मधला. म्हणून याला काय म्हटलं जातं, म्हणून याला म्हटलं जातं पॉइंट फंक्शन. दॅट इज वाय दीज आर कॉल्ड ॲज पॉइंट फंक्शन्स. These are called as point functions. कोण कोण पॉइंट फंक्शन्स आहेत, तर हे कोण आहे, हे
टेल मी, हे काय आहे? व्हॉल्यूम. 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 नाही, व्हॉल्यूम म्हटलं तर चुकलं. हा आहे चेंज इन Change व्हॉल्यूम. Change in volume. Change in volume, delta हा V. आहे चेंज इन Delta V. प्रेशर. मग पॉइंट फंक्शन्स कोण आहेत? तर चेंज इन व्हॉल्यूम इज अ पॉइंट फंक्शन, चेंज इन प्रेशर इज अ पॉइंट फंक्शन, चेंज इन टेम्परेचर इज अ पॉइंट फंक्शन. Getting it? So which are the point functions? Change in volume, change in Change in pressure. volume, change in pressure, In and temperature. change in temperature. Correct. Change in volume, change in pressure, and change in temperature. मग आपण परीक्षेत उत्तर लिहिताना पण ही काळजी घ्यायची. पॉइंट फंक्शनचं एक्झाम्पल म्हणल्यावर टेम्परेचर प्रेशर लिहायचं नाही, चेंज इन लिहायचं. चेंज इन व्हॉल्यूम, चेंज इन प्रेशर, चेंज इन टेम्परेचर. दॅट वे यू शुड राईट द आन्सर. अंडरस्टूड? एनी डाऊट इन दिस? नो सर. ओके. No, sir. आता मला सांगा, टेम्परेचर, व्हॉल्यूम, प्रेशर हे सगळे काय आहेत? पॉइंट फंक्शन म्हणू नका आता. टेम्परेचर, प्रेशर, Properties. हे सगळे काय आहेत? Properties of matter. प्रॉपर्टीज आहेत. व्हेरी 100% करेक्ट. गेटिंग इट? म्हणजेच आपण एक जनरलाइज्ड स्टेटमेंट करणार आता. काय जनरलाइज्ड स्टेटमेंट करणार आपण आता? We will write a generalized statement as all the properties are point functions. हे लक्षात ठेवायचं, हे MCQ मध्ये येणार आहे. प्लस हे वाक्य कुठं लिहायचं आहे? जिथं आपण प्रॉपर्टीजचं उत्तर लिहिणार आहे का नाही, wherever we will be writing explain properties, properties are of two types, intensive, extensive, त्या ठिकाणी पण हे वाक्य आलं पाहिजे. This sentence must appear in that answer also. All the properties are point functions. ओके, हे तिथं आलं पाहिजे. तिथं अजून एक वाक्य आलं पाहिजे, चेंज इन प्रॉपर्टीज ड्यूरिंग प्रोसेस does not depend on path. Of process. लक्षात आलं का काय लिहिणार आहे आपण? लक्षात आलं? सो दिस, हे प्रॉपर्टीच्या एक्सप्लेनेशनच्या इथं पण लिहायचं आहे. प्लस जिथं आपण पॉइंट फंक्शन तुम्ही आता लिहिणार आहात तिथं पण हे लिहायचं आहे, पॉइंट फंक्शन आणि स्टेट फंक्शन मध्ये देखील. ओके, सो टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस अँड राईट दिस डाऊन इन युअर नोटबुक. तुमच्या वहीमध्ये हे लिहायला पण घ्या. मग ह्याच्यामध्ये काय काय लिहायचं, हे आपण लिहिलेलं सगळं लिहायचं. प्लस ह्या दोन्ही पैकी एकच ड्रॉइंग काढायची. ही काढा किंवा ही काढा, कुठलीही काढा. ही काढणार असेल तर ह्यात डब्ल्यू काय लिहायचं नाही. ह्याच्यामध्ये फक्त काय लिहायचं, हीट सप्लाय लिहायचं. ही काढा, ही चांगली आहे, ही बरं पडतं जरा. ओके, इनिशियल, फायनल. इथं फायनल आणि टेम्परेचर आहे बरं का, हे एफ आहे. फायनल टेम्परेचर T2. हॅलो सर, हा बोला. ग्राफ काढायचा सर. ग्राफची गरज नाही, आपल्याला हे लागतं फक्त. वी डोंट नीड ग्राफ. ग्राफ आपल्याला लागणार आहे कशामध्ये? पाथ फंक्शन मध्ये. ग्राफ इथं का लागणार नाही, कारण याच्यामध्ये पाथवर डिपेंडन्स नाहीये. सो दॅट इज वाय यू डोंट नीड दिस. क्लियर? हे नोटबुक मध्ये लिहून घ्यायचं आहे आपल्याला. स्क्रीनशॉट काढा आणि नोटबुक मध्ये नंतर लिहून घ्या. ओके, सो दिस इज हाऊ इज द पॉइंट फंक्शन. नाउ वी गॉट 5 minutes लेफ्ट विथ अस. 5 मिनिटं राहिलेले आहेत. सगळ्यांनी आपली अटेंडन्स चॅट बॉक्स मध्ये टाका. जेणे कोणी राहिले असतील त्यांनी प्लीज पुट युअर अटेंडन्स इन चॅट बॉक्स. ओके, आता पाथ फंक्शन बघूयात आपण. पाथ फंक्शन, आता सगळ्यांना माहित असलेला रस्ता कुठला? पंढरपूर सोलापूर रोड सगळ्यांना माहिती आहे का? पंढरपूर ते सोलापूर कसं जातात? मेजॉरिटी ऑफ यू मे बी नोईंग. हा, करेक्ट, यू मे बी नोईंग आहे ना. Yes, sir. भरपूर जणांना माहित असेल. हा, पंढरपूर ते सोलापूर कसं जायचं? तर बघूयात आपण आता. इथं पंढरपूर आहे, बघूयात.
Why I will use Google Maps. We have Google Maps. Why not to use? We have a resource. Get directions. गुगलने दाखवलं आपल्याला पंढरपूर टू सोलापूर जायला किती रस्ते आहेत बघा आता. कॅन यू सी दिस? बघा हा एक रस्ता पंढरपूर, पेनूर, पोखरापूर, मोहोळ, सावळेश्वर, कोंडी करून सोलापूर. हा रस्ता दिसला. दुसरा रस्ता इकडून एक आहे, असा इकडून कुठेतरी गेला, इथं कुठेतरी आला आणि इथून परत असा आला. सेकंड रूट. इथे एक रूट आहे वेगळाच स्ट्रेट. 3 रोड दाखवलेत, 1, 2 आणि 3. आता मला सांगा डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय दिस फर्स्ट रूट इज 92.1 किलोमीटर. ह्या रूटचं डिस्टन्स किती आहे? 92.1 किलोमीटर. ह्या रूटचं डिस्टन्स किती आहे? काय ते लिहिलंय 74.5 किलोमीटर. ह्या रूटचं डिस्टन्स, आता हा रूटच ऍक्च्युली एक्झिस्ट नाहीये, कसं दाखवलंय काय माहिती. आपण 2 बघूयात. हा 74.5 किलोमीटर अँड हिअर इट इज 92.1 किलोमीटर. फरक आहे का? सो I can say distance traveled by the system from state number 1 to state number 2 depend on path followed. कशावर डिपेंड आहे? Path followed. So this is the path function. Getting it? तर हे कुठलं आहे? Path function आहे. अंडरस्टूड? सो रणजित म्हणतायत मंगळवेढा मार्गे जावा की सर. तर ते गुगल दाखवे ना, मी काय करू? ओके, लेट अस विल टेक these 2 एक्झाम्पल्स ओनली. ओके, तर लक्षात आलं. सो डिस्टन्स ट्रॅव्हल्ड हे एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल झालं. थर्मोडायनामिक्स मधलं एक्झाम्पल मी तुम्हाला उद्या सांगेन. दॅट विल सी टुमॉरो व्हेरी प्रॉपरली. क्लिअर? सो बट बाय दिस टाइम जस्ट टू अंडरस्टँड द पाथ फंक्शन वी आर टेकिंग दिस एक्झाम्पल. फक्त समजण्यासाठी आपण हे एक्झाम्पल घेतलंय. काय की डिस्टन्स ट्रॅव्हल्ड स्टेट 1 पासून स्टेट 2 पर्यंत जायला जे डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागलं ते डिस्टन्स काय आहे? तर ते डिस्टन्स, दॅट डिस्टन्स इज ए पाथ फंक्शन. क्लिअर? स्टेट फंक्शन अँड पाथ फंक्शन हा फरक आहे. ओके, path function. Let us will write down the definition. The function which depends, हे लाईन कोण ओढली? असं करू नका बाळानो. The function which depends on initial and final state of the system and also on path followed by the system during process is called as, त्याला काय म्हणायचं? Path function. Okay, so someone has done wrong thing here. The function which depends on initial and final state of the system and also on path followed by the system during process is called path function. बघा ह्याच्यामध्ये काय होतं? इनिशियल आणि फायनल वर फक्त डिपेंड आहे, पाथ वर डिपेंड नाहीये. पाथ फंक्शन काय आहे? पाथ फंक्शन हे इनिशियल आणि फायनल स्टेट वर पण डिपेंड आहे, प्लस पाथ वर सुद्धा डिपेंड आहे. क्लिअर? It depends on both this thing, initial and final state and also on
पाथ फॉलोड बाय द सिस्टीम ड्युरिंग प्रोसेस. तर याला आपण काय म्हणणार आहे? पाथ फंक्शन. दिस इज द डेफिनेशन ऑफ path function. So everyone please write down this definition of path function also, and explanation, detailed explanation in respect of path function we will see in next lecture. Okay, thank you very much. सगळ्यांनी अटेंडन्स पुट केली काय? तर कोण राहिला असेल तर Yes, अटेंडन्स द्या. येस सर दिले सगळ्यांनी. Okay, thank you very much. Have a nice day. We'll see tomorrow. We'll meet tomorrow. Oh. तर हा बोला. ती Hello? लिंक चेंज केली नाही तुम्ही 28 तारीख. लिंक चेंज केली नाहीये तुम्ही. हा ते राहिलेच अहो, माझ्या लक्षातच नव्हतं. बर 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 बर. तुमचा रोल नंबर किती आहे? मी करतो ते चेंज. हा ठीक आहे. थँक्यू.